पुणे सोलापूर महामार्गावर पुणे कस्टम्सच्या नार्कोटिक सेलने मोठी कारवाई करत 6,54,00,000 रुपये किमतीचा 1,309 किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुणे कस्टम्सच्या नार्कोटिक सेलने पुणे सोलापूर महामार्गावर मोठी कारवाई करत 1,309.2 किलो गांजा जप्त केला आहे। या गांजाची अंदाजे किंमत 6,54,00,000 रुपये असल्याची माहिती पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंखे यांनी दिली। ओडिसातील गुणुपूरहून सोलापूरकडे गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर 6 व 7 ऑगस्टच्या मध्यरात्री कस्टम्सच्या पथकाने सोलापूर जवळ MH16 DK 5556 क्रमांकाचा महिंद्रा ट्रक अडवला। तपासणी दरम्यान प्लास्टिकच्या क्रेट्स खाली लपवलेल्या 46 गोण्यांमधील 636 पॅकेट्स आढळून आले। नार्कोटिक ड्रग फील्ड टेस्टिंग मध्ये हा गांजा असल्याचे स्पष्ट झाले। गांजासह तस्करीसाठी वापरलेला ट्रकही जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे। या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास शिवकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।